महिलाओं की निजता और सुरक्षा को लेकर राज्य सरकार अब सख्त कदम उठाने जा रही है। स्पाइन उपकरणों के बढ़ते दुरुपयोग पर डॉक्टर नितिन राउत की मांग के बाद सरकार ने 30 दिनों में विशेषज्ञ समिति बनाने और कड़े कानूनों के लिए केंद्र से पहल करने का ऐलान किया है। आज बाजारात ही स्पाय उपकरणं सर्रासपणे उपलब्ध आहेत आणि अशा वेळेला या ठिकाणी जे निवेदन यांनी केलं आहे ते कुठतरी वेळकाढूपणाचं दिसतं आहे। माझं स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत। आपल्या निवेदनात आपण म्हटलंय की या उपकरणाच्या नियंत्रणासाठी तज्ञांची समिती स्थापन करून केंद्र शासनास विनंती करण्यात येईल। आताही तुम्ही सांगितलं की आम्ही ती करणार आहोत। माझा त्यासंबंधी थेट प्रश्न आहे की हे धोकादायक AI गॉगल आज बाजारात सर्रास विकले जात आहेत आणि नागरिकांची विशेषतः महिलांची गोपनीयता रोज धोक्यात येत आहे। अशा वेळी केंद्र सरकारच्या कायद्याची किंवा समितीच्या अहवालाची वाट पाहत राज्य सरकार किती काळ हात बांधून बसणार आहे? ही तज्ञांची समिती कधी स्थापन होणार जी आपण आता म्हटलं आणि तिचा अहवाल किती दिवसात येणार? शासनाने यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा किंवा टाइमलाईन अजून जाहीर केली नाही, ती कधी करणार? दुसरा प्रश्न माझा असा आहे की उत्तरात संवेदनशील आस्थापनामध्ये झिरो डिव्हाइस पॉलिसी लागू असल्याचे कागदावर दाखवले आहे, परंतु हे AI गॉगल हुबेहूब सामान्य चष्मासारखे दिसते। आज मंत्रालय, पोलीस ठाणे आणि न्यायालयात येणाऱ्या व्यक्तीने असा छुपा चष्मा घातला असेल तर ते ओळखणारे कोणतेही आधुनिक डिटेक्शन स्कॅनर्स किंवा यंत्रणा आपल्या सुरक्षा रक्षकांकडे उपलब्ध नाही। केवळ कागदी सूचना देऊन हा धोका कसा टळणार? मंत्रालयासह राज्यातील सर्व संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेसाठी हे छुपे कॅमेरे शोधणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान तात्काळ कधीपर्यंत पुरवलं जाणार? दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न शेवटचा, मंत्री महोदय समितीचा अहवाल येईपर्यंत आणि नवीन नियम तयार होईपर्यंतच्या मधल्या काळात जर मंत्रालयातील एखादी संवेदनशील शासकीय माहिती किंवा एखाद्या महिलेचे वैयक्तिक चित्रीकरण या उपकरणाद्वारे लीक झाले तर त्याची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी ही सरकार घेणार आहे का? इतके माझं या ठिकाणी प्रश्न आहे। आणि ते विचारताना मी सांगेन की AI आधारित छुप्या उपकरणाचा खुल्या विक्रीवर आणि संवेदनशील शासकीय आवारात त्यांच्या वापरावर तात्काळ अंतरिम बंदी आणण्याचा निर्णय शासन घेणार काय? आपला जो शेवटचा प्रश्न होता की एखाद्या जर का व्यक्तीचा तिथे व्हिडिओ रेकॉर्ड छुप्या रीतीने केला गेला, अर्थातच त्यासाठीचे कायदे आपल्याकडे आहेत आणि आपण त्याबाबतीमध्ये कारवाई देखील करतोय। आता BNS मध्ये देखील त्याची ही तरतूद देखील करण्यात आली आहे। म्हणजे आपण मला वाटतं BNS मध्ये देखील त्याचा आपण इन्क्लूड केलेला आहे आणि IT ऍक्ट मध्ये देखील डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये त्याचा आपण इन्क्लूड केलेला आहे। त्या अंतर्गत त्यांना प्रोटेक्शन आहे, परंतु ह्याचा वापर मी मगाशी जसं म्हटलं की शेवटी हा तंत्रज्ञानाचा वापर आहे। म्हणजे गॉगल वरती काय आपलं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही। मी मगाशी म्हटलं त्याचा चांगला वापर देखील आणि वाईट वापर देखील आहे। आता ह्याच्यामध्ये एक थिन लाईन आहे शेवटी, तर थिन लाईन होण्याकरता शेवटी कायदा अस्तित्वात असणं आवश्यक आहे। म्हणूनच मगाशी म्हटलं समिती गठीत होऊन त्याचा अहवाल त्यामध्ये आपण ते केंद्राकडे पाठवणार आहोत। आपण म्हणतात की त्याला टाइमलाईन करणं आवश्यक आहे। अर्थातच ही समिती मला वाटतं 30 दिवसामध्ये 30 दिवसाच्या आत ही समिती गठीत केली जाईल आणि त्याच्या पुढील समिती गठीत झाल्याच्या नंतर 4 ते 6 महिन्याच्या आतमध्ये याचा अहवाल प्राप्त करून तो केंद्राकडे पाठवला जाईल।